तर अभिजित दिपके यांच्या संभाजीनगरमधल्या घराला सुद्धा आता पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आलेला आहे। धमकीचा मेसेज आल्यापासून दिपकेंचे आई वडील आता सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती आहे। दिपकेंच्या घरात सध्या कुणीही राहत नसल्याची माहिती आहे। संभाजीनगरचे दिपके आहेत, त्यांना धमकीचा मेसेज आला, त्यामुळे सध्या त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी दिपकेंनी केली होती। काँग्रेस जनता पार्टीला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतोय, मात्र त्यासोबत धमक्या सुद्धा येतात। त्यामुळे अभिजित दिपकेंच्या संभाजीनगरमधल्या घराला आता पोलीस बंदोबस्त देण्यात आल्याची माहिती आहे। धमकीचा मेसेज आलाय, त्यामुळे दिपकेंचे आई वडील सध्या सुरक्षित ठिकाणी आहेत। त्यांच्या संभाजीनगरमधल्या घरामध्ये सध्या कुणीही राहत नाहीये, मात्र तरी सुद्धा तिथे पोलिसांचा बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलाय। अभिजित दिपके आज दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। आजपासून त्यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। दिल्लीमध्ये ते आंदोलन करणार आहेत। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। नीट पेपर फुटीबद्दल जे सगळं काही झालं होतं आणि त्यानंतर सरन्यायाधीशांनी आजचे तरुण हे झुरळ आहेत असं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर अभिजित दिपके यांनी या काँग्रेस जनता पार्टीची स्थापना केली, ज्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं। त्यांना ऑनलाईन मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। विजय, खरं तर संभाजीनगरमधल्या दिपके यांच्या घराच्या बाहेर सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। काय अधिकची माहिती आहे? पोलिसांनी काय माहिती दिली आहे? नक्कीच कल्याणी जर बघितलं तर अभिजित दिपके जो आहे तो जनता काँग्रेस पार्टीचे आहे ते स्थापन केलेले आणि हे त्याचं घर आहे। हे तर बघ शंकर संसद जे आहे ते हे वाळूज परिसरामध्ये आहे आणि हे अभिजित दिपकेचं मूळ घर आहे। या ठिकाणी जर बघितलं तर अभिजित दिपकेचे आई वडील असतात, मात्र सध्या काही दिवसापासून जर बघितलं तर या ठिकाणी त्याचे आई वडील नसल्याचे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर अभिजित दिपके हा अमेरिकेतून आज नुकताच सकाळी जे आहे ते दिल्ली एअरपोर्टवरती उतरलेला आहे। त्यानंतर दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी तो आंदोलन देखील करणार आहे। त्यासाठी मोठा पाठिंबा देखील आता काही ठिकाणी मिळत असल्याचा पाहायला मिळतोय। मात्र त्याच पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर आता त्याच्या मूळ राहत्या घरी जे आहे ते देखील आता पोलिसांचा या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या परिसरामध्ये जवळपास 20 पेक्षा अधिक ठिकाणी जे आहे ते सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आणि त्यावरती आता पोलिसांचं देखील लक्ष जे आहे ते या सीसीटीव्हीवरून असल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्ण परिसर जो आहे तो आता पोलिस पिंजून काढत असल्याचे पाहायला मिळत आहे, कारण या ठिकाणी कुठल्याही अनुचित प्रकार घटना घडू नये यासाठी देखील पोलीस दक्षता घेत असल्याचे पाहायला मिळते। कारण अभिजित दिपके याच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी जी आहे ती देखील आल्याची पाहायला मिळाली होती। त्यामुळे आता पोलीस जे आहे ते सतर्क झाल्याचे पाहायला मिळतं। हे त्याचं मूळ राहतं घर आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर सध्या त्याचे आई वडील जे आहे ते या ठिकाणी राहत नसल्याचे पाहायला मिळतात। मात्र येत्या 10 तारखेला जे आहे ते अभिजित दिपकेचे वडील जे आहे ते आता या ठिकाणी येणार आहेत। त्याचबरोबर आज सकाळी जर बघितलं तर अभिजित दिपके यांनी त्याच्या आई वडिलांसोबत संपर्क देखील केला होता आणि त्यानंतर मी सुरक्षित असल्याचं त्यांनी म्हणलं आणि दिल्लीमध्ये आज त्याचं जंतर मंतरवरती जे आहे ते आंदोलन देखील होणार आहे। त्या आंदोलनाचा आता कसा पाठिंबा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार। मात्र तुर्तास जर बघितलं तर त्याच्या छत्रपती संभाजीनगरच्या मूळ राहत्या घरी जर बघितलं तर मोठा बंदोबस्त जो आहे तो आता पोलिसांनी या ठिकाणी लावल्याचा पाहायला मिळतोय कल्याणी आपल्याला। विजय, खरं तर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे सध्या दिपकेच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। आज त्याचं आंदोलन कशा पद्धतीने होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।